ही कथा मला माझ्या एका नातेवाईकाने सांगितली आहे. माझ्या मामे भावाचं लग्न असताना आम्ही सर्व तेथे पोहोचलो होतो. लग्नाच्या आदल्या रात्री जेवण वगैरे आटोपून गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. तिथे एक काका होते. त्यांचं नाव मला आठवत नाही. त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली होती. त्यांच्याच शब्दात ही गोष्ट मी इथे मांडत आहे. तर सर्व जेवण वगैरे आटोपल्यावर आमच्या गप्पा सुरू असताना मध्येच भूताच्या गोष्टींचा विषय निघाला. त्यावर सर्वजण एकमेकाला विचारू लागले की तुम्हाला कधी काही भयानक अनुभव आलाय का? त्यावर ते काका पुढे सरसावले आणि म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पण ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. मला स्वतःला काही वर्षांपूर्वी हा अनुभव आला होता. तसे आम्ही सर्व कान देऊन ऐकू लागलो. अचानक तिथली लाईटही गेली. त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात ते काका गोष्ट सांगू लागले आणि त्या कंदिलाच्या प्रकाशामुळे ती गोष्ट अजूनच भयानक वाटत होती. ते काका सांगू लागले, गोष्ट आहे साधारण 4 ते 5 वर्षांपूर्वीची. आम्ही कोकणामध्ये आमच्या गावी निघालो होतो. प्रतिवर्षी आम्ही कोकणात असेच 4-5 दिवस ट्रिप काढण्यासाठी जायचो. 4-5 दिवस कोकणात राहिलं की मन कसं शांत होऊन जायचं. त्यामुळे आमचा हा ठरलेला नियम होता. मी, माझा भाऊ, माझी बहीण आणि आमचे सर्व मुलं असा आमचा ग्रुप असायचा. 3-4 दिवस कोकणाचा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा मुंबईला परत यायचो. त्या वर्षीही आम्ही असेच निघालो होतो. परंतु यावर्षी आम्ही उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यात तेथे जायचे ठरवले होते. त्या रात्री आम्ही प्रवास करत असताना आम्हाला वातावरण फारच गूढ आणि रहस्यमय वाटू लागलं होतं. वाटेने एक चिटपाखरूही दिसत नव्हतं. जरी पावसाळ्याचे दिवस होते, पण रस्ता एवढा सुनसान कधीच नसतो जेवढा त्या रात्री होता. आम्ही तब्बल 9 ते 10 जण गाडीमध्ये होतो. एवढे जण असल्यामुळे आम्ही एक क्रुझर केली होती. प्रवास तसा चांगलाच सुरू होता. जरी बाहेरचे वातावरण थोडे विचित्र असले तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नव्हता. गाडीमध्ये अंताक्षरी वगैरे खेळत आम्ही पुढे जातच होतो. आम्हाला आता निघून सुमारे 1-1.5 तास झाला असेल. आम्ही बरेच पुढे आलो होतो. अचानक एके ठिकाणी गाडी थांबली. आम्ही ड्रायव्हरला विचारले, काय झालं, गाडी का थांबवलीत? त्यावर तो म्हणाला, बहुधा इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झालाय, उतरून पाहावे लागेल. तसा तो गाडीतनं उतरला आणि आजूबाजूला शोधू लागला. त्याने गाडीचे बोनट उघडले आणि इंजिन चेक करू लागला. आम्ही सर्व गप्पा मारण्यात गुंगच होतो. तेवढ्यात ड्रायव्हर पुढे आला आणि म्हणाला, गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे, जवळपास एखादा मेकॅनिक भेटतो का बघतो. त्यावर मी माझ्या मुलाला म्हणालो, एक काम कर, यांच्यासोबत तूही जा, एवढ्या रात्रीच एकटे जाऊ नका. तसा माझा मुलगा गाडीतनं उतरला आणि त्यांच्या मागे मागे जाऊ लागला. सुमारे 1.5 तासानंतर ते दोघे परत आले आणि म्हणाले, पुढे एक मेकॅनिक आहे, तो येतोय गाडी घेऊन, पण बहुधा आजची रात्र आपल्या इथेच काढावी लागेल. असंच काही वेळ लोटला. तो मेकॅनिक त्याचे सर्व काम संपवून तिथे हजर झाला. तो म्हणाला, गाडी दुरुस्त व्हायला सुमारे रात्रभर तरी लागेल, त्यामुळे तुम्ही एक काम करा, इथे जवळच एक धर्मशाळा आहे, तुम्ही तिथे का नाही राहत आजची रात्र. आम्हाला त्याचे म्हणणे पटले, कारण रात्रभर गाडीमध्ये थांबणे हा काही त्यावर उपाय नव्हता. त्यामुळे आम्ही त्याने सांगितल्याप्रमाणे त्या दिशेने पुढे निघालो आणि त्या धर्मशाळेसमोर येऊन पोहोचलो. आम्ही पाहिले की ती धर्मशाळा खूपच जुनाट वाटत होती. तिच्या बाहेर फक्त एक चौकीदार बसला होता. तो आमच्याकडे पाहून विचारू लागला, काय काम आहे साहेब तुमचं? त्यावर आम्ही म्हणालो, अहो एवढ्या रात्री इथे आलोय म्हणजे नक्कीच राहायला आलो असणार ना. आमची गाडी बिघडली इकडे पुढे, त्यामुळे आम्हाला आजची रात्र राहायची सोय पाहिजे. त्यावर तो व्यक्ती म्हणाला, हो चालेल ना, आतमध्ये या, रजिस्टरमध्ये एंट्री करून घेतो. त्यावर आम्ही त्याला विचारले, इथे तुमच्या व्यतिरिक्त कोणी राहत नाही का? तो म्हणाला, तशी ही धर्मशाळा काही जास्त चालत नाही, त्यामुळे जास्त लोकांचा पगार देणेही त्यांना परवडत नाही. मी एकटाच सर्व सांभाळतो. त्याने आमचे नाव वगैरे लिहून घेतले आणि आम्हाला एका रूमच्या चाव्या दिल्या. त्यावर तो आम्हाला हेही म्हणाला, साहेब एक सूचना करतो, रात्री काही झालं
तरी खोलीतनं बाहेर येऊ नका. सूर्योदय होऊस तर आतच राहा. त्याचे बोलणे आम्हाला थोडे विचित्र वाटले. आम्ही त्याला प्रतिप्रश्न केला की असं का. त्यावर तो काहीच बोलला नाही. तो जाऊन आपल्या खुर्चीवर बसला. आम्हीही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन झोपलो. एव्हाना मेकॅनिक गाडी घेऊन गॅरेजवर गेलेला होता. सकाळी तो गाडी पुन्हा इथेच आणून देणार होता. आम्ही सर्व झोपून सुमारे 2 तास उलटले असतील. अचानक माझ्या बहिणीला जाग आली आणि ती ओरडू लागली. आम्ही सर्व जागे होऊन तिला विचारलं, काय झालं? त्यावर ती म्हणाली, गणू कुठे गेलाय? तिचे ते बोलणे ऐकून आम्ही सर्व हादरलो. गणू म्हणजे माझा भाचा. मी म्हणालो, अगं बाथरूमला वगैरे गेला असेल. तशी ती म्हणाली, अहो 5-10 मिनिटं झाले, अजून आला नाहीये. तसे आम्ही सर्व त्याची शोधाशोध करू लागलो. सुमारे अर्धा-पाऊण तास त्याला शोधले, पण तो कुठेच भेटेना. शेवटी आम्ही त्या चौकीदाराकडे गेलो. त्याला विचारले. त्यावर तो म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं होतं खोलीतनं बाहेर पडू नका. तुम्ही ऐकलं नाहीत माझं. तसेच 15-20 मिनिटं त्याला शोधण्यात गेले. अचानक गणू समोर आला. गणूचे वय सुमारे 12-13 वर्ष असेल. बाबा त्याच्यावर खूप चिडले आणि त्याला विचारू लागले, कुठे गेला होतास रे? सांगितलं होतं ना कुठे जायचं नाही बाहेर इथून म्हणून. त्यावर तो म्हणाला, अहो खेळायला गेलो होतो इथेच. खेळायला? ही वेळ आहे खेळायची? त्यावर तो काहीच बोलला नाही. मूर्ख कुठला. चल चुपचाप आतमध्ये जाऊन झोप. बाबा त्याला खूप ओरडले. शेवटी तो जाऊन चुपचाप झोपला. सकाळ झाली. आम्ही त्या धर्मशाळेतून निघणार होतो. तेवढ्यात त्या चौकीदाराने गणूला आपल्या जवळ बोलावले आणि विचारले, काय रे, काल रात्री तू सुमारे 2:30 वाजता बाहेर खेळायला गेला होतास. तुला भीती नाही वाटली? त्यावर तो म्हणाला, भीती वाटायचं काय कारण त्यामध्ये? अरे पण तू एकटा एवढ्या रात्रीचं ते जंगल साईडला गेलास, तुला भीती नाही वाटली का? त्यावर तो म्हणाला, एकटा कुठे होतो? तो दादा होता की माझ्यासोबत. त्याचे ते वाक्य ऐकून चौकीदार घाबरला. तो म्हणाला, दादा? कोणता दादा? अहो तोच नाही का इथेच राहतो ना धर्मशाळेमध्ये. त्यावर चौकीदाराने आपल्या खिशातून एक फोटो काढला आणि गणूला दाखवला. हा दादा होता का तो? त्यावर गणू म्हणाला, हो हाच तर दादा होता. गणूचे ते बोलणे ऐकून तो चौकीदार खालीच बसला. सर्वांनी त्याला विचारपूस केली. तेव्हा त्याने सांगितले, अहो हा आमच्या मालकाचा मुलगा आहे. मागील 10-15 वर्षापूर्वी याचा मृत्यू झाला होता. इथेच मागच्या विहिरीमध्ये उडी मारून त्याने जीव दिला होता आणि हा म्हणतोय की रात्रभर हा याच्यासोबत खेळत होता. त्या चौकीदाराचे ते बोलणे ऐकून सर्वांच्या अंगावर शहारे उभे राहिले. तो पुढे बोलू लागला, काय खेळला तुम्ही रात्री आणि कुठे? त्यावर गणू म्हणाला, काल रात्री आम्ही इथे जंगलामध्ये खेळत होतो. तो काल माझ्या पाठीवरही बसला होता. तेव्हापासनं माझी पाठ सतत दुखत आहे हो. त्याचे ते बोलणे ऐकून सर्वजण घाबरले. चौकीदार म्हणाला, तुमच्या मुलाला त्या आत्म्याने पछाडला आहे. तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, नाहीतर हा याची पाठ कधीच सोडणार नाही. बहुधा अजूनही हा त्याच्या मानगुटीवरच बसलेला असेल. हे सर्व वाक्य बोलताना त्या चौकीदाराच्या डोळ्यामध्ये पाणी तरळू लागलं होतं. एवढा तो घाबरला होता. आम्ही त्वरित गाव गाठलं आणि तिथल्या गुरुवांना या सर्व गोष्टींबद्दल सांगितलं. गुरुवांनी त्यावर उतारा केला आणि सर्व काही गोष्टी करून त्यांनी तो उतारा पिंपळाखाली ठेवला. 2-3 दिवस गणूला असाच त्रास होत होता. त्याची मान सतत दुखायची, पण काही दिवसांनी तो बरा झाला. त्याचा तो त्रासही बंद झाला. तो म्हणाला, मागील 3-4 दिवसापासून मला तो दादा रोज दिसायचा, पण तुमच्या भीतीमुळे मी तुम्हाला कुणालाही ती गोष्ट सांगत नव्हतो. अशा प्रकारे गणू पूर्णपणे बरा झाला आणि त्याला पुन्हा तो मुलगा कधीच दिसला नाही. एवढे बोलून ते काका त्यांची गोष्ट सांगायचे थांबले आणि आम्ही ती गोष्ट आजवर कधीच विसरू शकलो नाही. तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.